17/7/2026 ह्या दिवशी आपल्या पळसखेड पिंपळे ह्या माझ्या शेतावर SRT बघण्यासाठी पिंपळगाव इथून तरुण शेतकरी व प्रथम SRT काढली त्याची हिंमत मन डामाडोल असल्यामुळं ते हे आपली शेती बघण्यासाठी आले. राम राम मंडळी. तुम्हाला हे बघून काय वाटू लागलं? तुम्हाला जे अडचणी आहे ते मला विचारतो. बाप्पा आम्ही SRT हे नाव ऐकून होतो हां आणि त्याचं असं होतं की शून्य मशागत शेती. हां तर आम्हाला वाटलं बा शून्य मशागत शेती नेमकी कशी. आता ते तुम्ही आमच्या शेजारी असल्यामुळे आता एक दिवस तुम्ही म्हणले की चला कशी राहते काय पाहू. तर तुमचं ऐकून आम्ही बेड केल्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही पाहायला आलो तुमचं वावर आहे हां हां तर इथं सगळं पडेल होतं. हां आता म्हणलं आम्ही विचार करत होतो आम्ही मित्रमंडळ की बाबा इथं सरकी येईनच कशी, नागाटी नाही आहे, वखर नाही आहे. तर मग हे कसं जमवलंय आता, हे कसं करता येईल याचं नियोजन? आता तुम्ही 15 तारखेला या ठिकाणी आले होते हां. आणि तुम्हालाच काय प्रश्न पडला, मला बी शून्य मशागत म्हणजे काय बा. आपलं जर वखरपाडे 8 दिवस इकडं तिकडं झाले तर माणूस बेचैन होतं. तर हे कोणताही नवीन शेतकरी असला की त्याला हा प्रश्न पडणारच आहे, त्यात काही शंका नाही. पण तुमच्यासारखे जे तरुण मुलं आहे आणि जे शिक्षण आहे, उच्च शिक्षित आहे, त्यानं याचा अभ्यास करायला पाहिजे आणि हे समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा ते आपल्याला पुढच्या गोष्टी करते. आपण तुम्ही 15 तारखेला आले होते त्या इथं आपल्या ठिकाणी या ठिकाणी 2-3 गावची मंडळी होती आणि काही तज्ज्ञ मंडळी बोलवली होती आपण की बा जे नवीन शेतकरी यायला मार्गदर्शन व्हावं, याच्याहून काही चुका होऊ नये आणि ते फेल होऊ नये याच्यासाठी आपण त्याला बोलवलं होतं. तर आपण तुम्ही आले होते त्या दिवसापासून याला काहीच केलं नाही. आपण याच्यात डायरेक्ट कापूस लावला. कधीच आहे लागवडी? ही 25 जूनची लागवड आहे. कापूस लावला आणि आपण त्याच्या पाठीमागं पेंडामे 300 ग्राम, राऊंडअप 100 आणि हे गुल हा ते हल्लं आणि आज लागवड केली आणि उद्या त्याची फवारणी केली. त्याच्यात तुम्ही गेल्यानंतर अजून 8-10 दिवसांना आपण लागवड केली तर त्याच्यात बांगलं जेवढं होतं आणि हाराळ डावाळ ते सगळेच गवत होते. ते मारल्यानंतर गवत चेक झाले आणि आपण काय केलं, याला खरं म्हणजे पाठीवरच्या चार्जिंगच्या पंपानं आणलं पाहिजे. पण आमच्याकडे माणूस बळ नसल्यामुळं आम्ही ते भाड्याचा पंप आणला आणि त्यानं रेस वाढवली आणि ते फवारा असा बागाट उडून राहिला इकडं तिकडं. त्याला म्हणलं रेस कमी कर, त्यानं काही आणलं नाही. आणि काही भागामध्ये आपण चार्जिंगच्या पंपानं आणलं तर तिथं का ते गवत. बाप्पा आम्ही बी आता असं बेड पाडले सरकी लावली त्याच्यामध्ये आता गवत उभं राहिलं. आम्ही आता हे गवत पाहून आमची तर हिंमत आणखी वाढली कारण आमचं थोडं सगळं गवत आहे नाही आणि शेजारी पायावर पाया चालू आहे. म्हणलं आपल्या सरकी येईन कशी असं राहिलं आम्हाला. त्याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा तुम्ही पहिली एक फवारणी केली, पेंडामेथीनची केली ना, तर आपण 30 दिवस जर चप्प असलं पाहिजे. तर आपल्याला कशी सवय आहे की बा आपल्याला अंडा दिसलं नाही पाहिजे, गवत दिसलं नाही पाहिजे. आणि आपण जर हे केलं तर आपल्याला 5-6 पाण्याचा नाशकाचे आण लागेल. तर मग आपल्याला थोडं गवत वाढू द्यायचंय. आता हे गवत तुम्हाला सांगतो हे अजून 1 इंच नाही. आता याला औषध मारून झालं आपण समजा 26 तारखेला मारलं तर याला 20-22 दिवस झाले. अजून याला 10-12 दिवस वाढायचे आणि याला थोडं वाढू द्यायचं. असं वाढलं का आणि मग त्यांना आणायचं म्हणजे आपल्याला पुन्हा म्हणजे आपली कापूस एका महिन्याचं होईल आणि पुन्हा आपल्याला 1-1.5 महिना नो टेन्शन राहील. म्हणजे अजून 3 फवारण्यामध्येच आपला कापूस हातात. आता दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा या गावतात आम्हाला तोच वाटत या कचऱ्या कसं येईल तर तुम्ही पहा इकडे धावा याच्या या कापसाची क्वालिटी कशी दिसते तुम्ही सांगा. क्वालिटीने 1 नंबर क्वालिटी. याच्यावर सांगा. आमच्या 2-2 फवारणे होऊन बी अशी क्वालिटी. आता याच्यावर आम्ही काल फवारणी आणली म्हणजे हाणली नाही असं त्याचा गुणच नाही आला अजून आणि परवा दिवशी रासायनिक खत टाकलं म्हणजे त्याचा अजून 8 दिवस काही संबंध येत नाही. तर तुम्ही बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी. बापू आता हे उन्हाळ्यात आता आपण पेटून देत असतो झाडा काडी कचरा, याचा काय फायदा आहे? आपण तसंच ठेवलंय. नाही आपला निसर्गाचा एक नियम आहे. आपले आजोबा पंजोबा किंवा आपले वडील बिगर रासायनिक खत म्हणजे रासायनच नव्हतं. त्यावेळेस आपल्याला खाऊन पिऊन आपले घर झाले, लग्न होत होते आणि समाधानी होते. आज
आपला शेतीवर खर्च आहे, उत्पन्न होतं पण जागेचं आटतं. आपल्याला 50% लोकांची घरं व्हायना, जे बिगर यशनी लोक आहे आणि नेहमी शेतीला चिटकून तेच बरं आहे. नाही तर बागे सगळे कंगलपती आहे. तर याचा फायदा असा आहे की हे जे ताट आहे समजा, तर निसर्गाचा नियम आहे, आपल्या जमिनीत जर गांडूळ असन तर त्याला 15% कंपोस्ट पाहिजे खायला आणि 85% ती माती खाते. म्हणून आपली जमीन सुपीक होती. पण आपल्यात जर हे काळी कचरा नसन, हे दसकट काहीच नसन, तर आपली जमीन नापीक होऊन राहिली. आम्ही यांची 10 एकर जमीन आहे. हा. यांनी तसंच ठेवलं ना, आम्ही पेटून दिला. आम्ही याला हसत वावर पाहून. अहो मी पण याच्यावर आज फायदा कळाला की क्वालिटी. ह्या मी तुमच्या रस्त्यानं नेहमी जात येत असतो की त्या मागच्या चाळीला लोकांनी पेटवली. नाही तुम्ही नसेल पेटवलं, पण मला असं कसं वाजा की आपण घेऊन जाता. पण मग आता त्या टायमात मजूर भेटत नाही, ट्रॅक्टर भेटत नाही, म्हणून अडचणी. आता आमच्या गावातल्या बऱ्याच शेतकऱ्याचं मला आणायची इच्छा होती, पण काही ना हा म्हणून मला द्याला नाही, काही ना वळायच पेटून टाकल्या. आणि आपल्या लोकांना दुसरं कोणी प्रयोग करत असलं तर ते त्याला मदत करत नाही, त्याला हसते आणि त्याला त्याचे पाय कसे वाढले जाईल याच्यात आपल्याला जास्त आनंद वाटतो. बाप्पा त्याचं पुढचं नियोजन कसं राहणार त्याला, म्हणजे वखर पाळ्या आता काहीच चालणार नाही. व खरं आता मी माझ्या आयुष्यामध्ये तर करणार नाही, पोरगा करून ते काही सांगता येत नाही. हा. पण आता याला आता 5-6 दिवसानं चांगली वल झाली की आपण युट्यूब टार्गा सुपर असं आणणार आहे. म्हणजे असं दोन्ही साईड ना, एकूण 1 फूट एकूण 1 फूट, मग आपला 2 फुटाचा पट्टा मधाच नाही, 2-2.5 फुटाचा. तर याच्यात थोडं तण वाढव द्यायचं. याचा काय फायदा आहे की बा जिथं तण असतं ते असेल तो का किडबग कमी असते, मग याच्यात तण वाढ द्यायचं, म्हणजे हे वाटून वाटून कीड पडत. म्हणजे आपल्याला कापसात कमी होईन. आणि दुसरं असं गोष्ट, तण मोठालं झालं की याच्या मुळ्या खाली जातात आणि ती मुळी सरती, ते गांडोळाला जीवाणूला खाद्य होतं आणि आपली जमीन पोकळ व्हायला मदत होते. त्याचा असा फायदा. आपण आता यासाठी म्हणतो आपण बेडवर, हा. याच्यावर अजून कोणती कोणती पिकं घेऊ शकतो आपण? तुम्ही तर सर्किट दिसतोय आपल्याला. आपल्याला कापूस घेता येतो, हरभरा घेता येतो, ज्वारी घेता येते, तुम्हाला सांगतो, आणि कोणतंही पीक घेता येतं असं काही. तुम्हाला पीक सुद्धा घेता येतं. मी प्रायोगिक तत्वावर आता यावर्षी आपण या काळी कचऱ्यामध्ये मिरची लावणार. आता ती समस्या आहे आपल्या भागातल्या मिरच्या लावतो की त्याच्यावर व्हायरस येऊ राहिला. तर आपल्याला ही जमीन सुपीक झाल्यावर याच्यावरती लावून पाहायचं आणि ते दाखवायचं की बा या जमिनीचा कर्ज वाढल्यामुळं आजार कमी येते. आणि आपलं जिथं शेणखत असतं एका ठिकाणी शेणखत आपण टाकतो आणि जाऊ उचलतो थोडंफार राहतं, तर त्या ठिकाणी झाडं मोठं राहतं आणि त्याच्यावर कीड कमी येते. तर आता आपल्या या काळी कचऱ्यामुळं कर्ज वाढला तर आपल्याला कीड कमी येणार आहे. आणि भविष्यामध्ये जे आपल्याला कॅन्सर, BP, शुगर, तर आपण आपला कर्ज वाढवला आणि आपण जर त्यातलं अन्न खाल्लं तर आपल्या घरचं कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील आणि आपण जे मार्केटमध्ये विकू जे खाईन त्याचं बी त्याचा फायदा होईल. बाप्पा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आता. हम्म. बिगर यासाठी शेती हं. आणि यासाठी शेती, तर एकरीमध्ये खर्चामध्ये कसा? आता तुम्ही हे बघू शकता, आता मला नांगराला 2,000 रुपये लागले असते, मान्य आहे. हा, आणि तुम्हाला रोट्याला 1,500 घेते, आणि तुम्हाला बेड पाडायचं असतं ते 1,500, म्हणजे 5,000 रुपये, ते 5,000 रुपये. आणि आपल्याकडं रेट चालू आहे, समजा एखाद्याला वाकड्या दिलं तर ते 4-5 हजार रुपये एकरचं घेते. 5-6 पाळ्या हाणावं लागतात, मग ते 5 आणि 6 किती झाले 11,000. हे बरोबर आहे. आणि आपल्याला निंदाला सरासरी 5,000 रुपये लागतात. 11-5 16. आणि आपल्याला तणनाशकाला लागणारे 2,000 रुपये आणि मंजुरी झालं 1,500. 3,000 मायनस करा, आपलं 13,000 रुपये. म्हणजे आपल्याला 2 क्विंटल कापूस कोणाला कधी येतो आपल्याला आजच येईल. आणि टेन्शन नाही, जे जिल्हे पैसे नगदी मागतो कोणी आपल्याला ते बी नसते. म्हणजे टेन्शन मुक्त आहे ना आपण. आता आम्ही याच्यामध्ये डायरेक्ट पीक घेऊन आलो, काहीच करायचं काम नाही पडलं आम्हाला. डायरेक्ट लागवड. हा, आणि माझं म्हणणं आहे की बा जे कोणी अतिशहाणे लोक आहे ते म्हणजे बा उत्पन्न येणार नाही, जे आपल्या भागातला जरी एखादा पट्टे असेल तर त्याच्या संग आपण एक पैन म्हणतो, तो पैज म्हणतो, आपण लावायला तयार. त्यानं त्याच्या शेतात उत्पन्न काढा,
झाडाची संख्या आणि बोंडाची संख्या मला द्या. मी या गावतात या काडी काचव्यात त्याच्या संघ स्पर्धा खेळायला तयार आहे. कोणी जर बाधा असेल तर त्यानं या. आतापासून आपण त्याच्या संघ टक्कर खेळू. तुमचं ऐकून आम्ही दोघांना करेल यासाठी. तुम्हाला सांगतो, तुम्ही काहीच फेल होणार नाही. तुम्ही फक्त तुम्हाला जिथं शंका असेल तिथं आम्हाला फोन करा किंवा मग आपण जवळच आहे. काय लोक याच्यापेक्षा लांबच्या प्यायला जाते तर आम्ही तुमच्या शेतात कधी यायला तयार हो. फक्त तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे, नाही तर आम्ही पळत तुमच्या मागे येते. चेअरमनच्या शेजारी